नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15, 16 आणि 17 ऑक्टोबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। 15 आणि 16 ऑक्टोबर 2024 या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये सध्या वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून या चक्राकार स्थितीचे रूपांतर 15 आणि 16 ऑक्टोबर या तारखेला तीव्र चक्राकार स्थितीमध्ये होऊन कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात तेलंगणा आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे। त्यामुळे साहजिकच 15, 16 आणि 17 ऑक्टोबर 2024 या तारखेला दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्रातही या पावसाचा जोर, जोरदार वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15, 16 आणि 17 ऑक्टोबर 2024 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। कर्नाटक आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम मध्यम पावसाचा अंदाज राहील। रामगुंडम, जगदलपूर, कांतामाल, रायपूर, कोरबा आणि भुवनेश्वर या भागात हलका मध्यम पाऊस राहील। कोलकाता, धनबाद, राउरकेला, कोरबा मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील 3 दिवसात राहील। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील। मात्र विदर्भाकडे या पावसाचा जोर कमी असून वारे जोरदार बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अडोणा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कास्टल रॉक, साईगाव, अलगोटे, तिक्सा, वालपुई, मोपासा, बिजुलियम, अंजुनियम तसेच अल्डोना, बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे अरोस, वेंगणा, महापण, कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। कणगवली, तिगडा, बैगणी, पिपकासल, मालवण, महापण, कुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पश्चिम भागामध्ये पोंडा, कारीपटण, गगनबावडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसरी, अड्डला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। कुरणवाडी, संकेश्वरा, चिकोडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, मुरगुड, राधानगरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबील, किनी, कोडाली, मलकापूर, कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकंगिले जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायबग, हिडकल, देवणकाटीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील। शिरगोपी, कोडाची, जळकाटी, किरंगी, अतनी, अडाली, तेलसंग इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे।
सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा, नागजकोची मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दागलपूर, पिलाचत, कानामाडी, तिकोटा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। घेडी, चिंके, आटपाडी, दिघाची या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे रामपूर, पलूस, इस्लामपूर तसेच विटा, कराड, मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील। मायानी, पुसवली, औंध, वडोज, रहमतपूर, सातारा, निंदाल, दहिवाडी, देवराव, मोलदिकसल, फलटण, लाटे, बराड, शिंगणापूर, खंडाळावाई या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसुटपोट मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। मेढा, वाई, रावडी, महाबळेश्वर, माडवर्धन इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुफान पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील। हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण तसेच चाकदेव, घोगरे, दापोली, पाचवणी, कलसित, मंदनगर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव, श्रीवर्धन, दिवेगर या बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे रावडी, बोर, खेटवले मध्यम स्वरूपात राहील। व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, शिरगाव, कळवण इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सासवड, शिवापूर, दैरी, पुणे, लोणी, कालभर, सुसगाव, पुनावाले मध्यम पावसाचा अंदाज राहील। चाकण, शिंदे, पाबल, मलटण, कवटे मध्यम पावसाचा अंदाज राहील। शिक्रापूर, भांबर्डे, नार्वे, बोरी, परेगाव, सुद्रुक, कडेगाव, दौंडले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच पश्चिम भागाकडे पावसाचा अंदाजा लवासा, जिटे मध्यम स्वरूपात राहील। टाहला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सोलापूर जिल्ह्यामध्ये बारामती, लुसंबे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। बिगवन, केटोपे, गंडोळ, खोंडेस, सेल्सियस, परांडा, करमाळा मध्यम स्वरूपात राहील। बेंबळे, टिंबुर्णी, अकलूज, माळशिरस इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। म्हसवड, पिलवी, भालवानी, मौद, बुद्रुक, पंढरपूर, गेडी, चिंकी, सांगोळे, मंगळवेढा, मारवाडे या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज आहे। क्रोबिलाटी, सोलापूर, मंद्रुप इकडे जोरदार स्वरूपात राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वटकरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नंदुरबार इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी, तुळजापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। परिभंग, पाणेगाव, वार्शीला मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन, कर्जत, कुलधरण, पिटकेवाडी, मिरजगाव, परेगाव, सुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज राहील। जामखेड, काडाष्टीला मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पारणे, सुपे, टाकेडोकेश्वर, आलेआणे, मज्जुनर, ओतुलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी, अमरापूर, माका मध्यम स्वरूपात राहील। वांबुरी, घोडेगाव, माका तसेच बक्तापूर, बनास, नेवासा मध्यम स्वरूपात राहील। रावरी, दिवळी, प्रवारा, वरवंडी, अश्वी, घारगाव, मांडवे, लोणी, संगनमेर, श्रीरामपूर, शेडेपूल, तांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच व खोपोलीकस मधले जोरदार पावसाचा अंदाज राहील। कसमात, खोपोलीला मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुरबाड, बदलापूरला मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, उरणला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वळी, कुडवाडा, ख्रिस्तीवाडा, ओमवाडी, मिराभाईंदर, ठाणे, कल्याणमली, भिवंडी, बदलापूर, मुरबाड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे वसई, विरार, सपले, पालघर, बोईसर मध्यम स्वरूपात आहे। गोटमाल, वाडा, इगतपुरी, खर्डी, वैशाला, सम्राट, गुंडा, क्षेमा, शहापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। जवळ, मोकाडा, त्र्यंबक इकडे मध्यम हलका राहील। लाडा, चर्चल, शेवगा इकडे मध्यम स्वरूपात राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, संगमनेर, अकोला, राजूर मध्यम स्वरूपात राहील। तिरडे, डुबरे, पांडोली, नाशिक, देवळी, नागपूर, लाडा, चर्चल, शेवगा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। वणी, डांबे, चांदवडला हलका मध्यम राहील। ओझर, कळवण, देवळा, सटाणा, सौदाने इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालगाव, नांदराणे, चाळीसगाव, मिळंबे इकडे हलका राहील। नांदगाव, तालवड, मामदापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालेगाव, अंजंग, निमशेवडी तसेच नागपूरला हलका मध्यम राहील। सटाणा, ओटी, ताराबादला मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिंचखेड, चिंचवड, साक्री, बॅट, देवी, दुसाने, डोमकाई, पानेगाव, विसरवाडी, नागपूर हलका पाऊस या भागात राहील। अंजाले, रणाला, करपाली, शहादा, धनोरा, अक्कलकोट, तळोडा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे असोल, मालगाव, शहादा, बरोळा इकडे हलका राहील।
भालानी वाडीबिके शिरपूर सुले जैतपूर गुढेसाले इकडे मध्यम स्वरूपात राहील। चिमठाणे नांद्राणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूरला हलका राहील। धरणगाव एरंडल परोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील। जळगाव जवळ उडाली मुक्ताईनगरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मेहुंबे चाळीसगाव हलका राहील। साईगव्हाण अंबाला कन्नड हतनूर पेशर फुलंब्री मध्यम स्वरूपात राहील। उपादेवगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। वैजापूर गंगापूरला जोरदार स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरी काचूल पाचूर लिंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर बालम टाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापांगरी तारगाव जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील। धुळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकम भालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोळ सोनपेठला जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। यलम चौसाला धारूरला जोरदार स्वरूपात राहील। परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणीसावगाव अहमदपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच लातूर बोकडा रेणापूर लातूर औडशुरान तपाल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि धाराशिवमध्ये कळमासा तारकेटबोम पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। एडशीपेठ कामेगाव बेमली भाटंजी तुळजापूर वेरबंग पाणेगाव शिले जोरदार पावसाचा अंदाज आहे। भाटंजी किल्लानी औराद शहाजानी मध्यम स्वरूपात राहील। अचुला शुरांत पल्लई मध्यम पावसाचा अंदाज आहे। उदगीर मोरकी रावणकोला हलका मध्यम पाऊस या भागात राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी कवठा मुखेडला मध्यम स्वरूपात राहील। कंधार लोवा बुजुर्ग गंगाखेड पालम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जरी बोरी जिंतूरला जोरदार स्वरूपात राहील। जिंतूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वागला या जिल्ह्याकडे वसमत पूर्णा मुखेड पटुंबरी कोणलवाडी धर्माबाद मध्यम हलका पाऊस या भागात राहील। कोणलवाडी धर्माबादला हलका राहील। हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी किनवट या भागात हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात औंध हिंगोली कळमनुरी इंदापूर महागामावरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिकरचनाखेडा हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील। सापतगाव जयपूर रिसोड इकडे मध्यम हलका राहील। बेबी लोणार मेहकर डोंगाव भापूरला हलका राहील। तसेच कुदनापूर घाटबोरी चिखली केलवर बुलढाणा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। मोठाला पिंपरीगावली बोर्ड मलकापूर दिघी अडलबुद्रुक आणि नांदुरा हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामत अंदुना पात्रोडा खामगाव शेवगाव हलका पाऊस राहील। अकोला बुरगाव मंजू बाळापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला हलका राहील। नांदगाव मोझारी अमरावती बडनेरा हलका पाऊस राहील। अस्सीगाव अंजनगाव सुरजी चांदूर बाजार ब्राह्मणतर्डी चिखलदरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि मोर्शी अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडुणा हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आणि नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पुलगाव बाबुलगाव हलका पाऊस राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेर लाडखेड दारवा यवतमाळ हलका राहील। रुईजवई अनेद्या आणि साक्री चोंडी पुसतखंडा हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटंजी करंजीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर गोगस रोड या बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता उमरेड खैरगाव गोतंगाव अडेल हलका पाऊस राहील। लखनी साकोली संग्रहालय हलका पाऊस राहील आणि तुमसर तिळा गोबरवाई निपाणी डोंगरी गोंदिया जिल्ह्यामध्ये हलका पाऊस राहील। भंडारा जिल्ह्यात भंडारा वद्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी अकोला खरबसर हलका पाऊस राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपुरी हिंगणा कामठी बागोली बनेरा घोटी बडेगाव बिछवा उमडी सावणे हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।